मंडळी, खूप सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जी वेस आहे, या वेशीतून तुम्ही सरळ पुढे गेला तर तुम्हाला प्राचीन शिवमंदिर पाहायला भेटेल. मित्रांनो, हे लोणार गाव आहे. तुम्ही घर वगैरे पाहू शकता. चांगलं गाव आहे, सुंदर गाव आहे, स्वच्छ गाव आहे. तिथे आतमध्ये एक प्राचीन शिवमंदिर आहे. ते शिवमंदिर आपण पाहू. मित्रांनो, हे लोणार गावातील प्राचीन पुरातन शिवमंदिर आहे. हे मोडकळीस आलेले 11व्या शतकातलं मंदिर आहे. तुम्ही मंदिराच्या शिला पाहू शकता. हा सभा मंडप असेल, हा इथे गोल कासव असेल पूर्वी. हे पूर्ण मंदिर आहे. आता हे पावसाने उन्हाने पडू नये म्हणून वरती याच्यावर शेड टाकलेले. गावाच्या मधोमध्ये, लोणार गावामध्ये तुम्ही पाहू शकता. हे स्तंभ, खांब पाहू शकता, त्या शिला पाहू शकता, एकावर एक रचलेले आहेत. हा आतमध्ये गाभारा आहे. गाभाऱ्याच्या आधीही तुम्ही कलाकृती पाहू शकता. असंच मंदिर मी तुम्हाला एक जुन्नर तालुक्यामध्ये कुकडेश्वर महादेव मंदिर दाखवलं होतं. आणि ही खूप सुंदर अशी जुनं शिवलिंग आहे, पाहू शकता तुम्ही. हे आता आपण दर्शन घेऊया. शंभो शंभो महादेव, शंभो शंभो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नंदी महाराज की जय. शंभो, हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शंभो. खूप सुंदर असं गर्भगृह आहे मित्रांनो. इथे बाजूलाच गणपतीची मूर्ती पाहू शकता. मी तुम्हाला आतून दाखवतो. गर्भगृह आहे मित्रांनो, पाहू शकता. खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं गर्भगृह. हा आपला पाहू शकता तुम्ही, हा आपला प्राचीन ठेवा आहे मित्रांनो. हा आपला प्राचीन ठेवा आहे, प्राचीन ऐतिहासिक वास्तू ही. ह्यांचं संवर्धन जतन झालं पाहिजे, जेणेकरून हे पुढच्या पिढीला आपल्याला दाखवता येईल, समजवता येईल, सांगता येईल. खूप सुंदर असं कोरीव काम मित्रांनो. हर हर महादेव. मंडळी, मंदिराची मागील बाजू आहे. आणि या मंदिराच्या मागील बाजूस पाहू शकतो तुम्ही, खूप सुंदर असं तलाव बांधलेलं आहे. खूप सुंदर असं तलाव आहे. मंदिराला अगदी लगतच आहे हे तलाव बांधलेले आहे. ते खूप सुंदर असं गाव आहे. त्या गावात प्राचीन पुरातन शिवमंदिर आहे.